आज मी इथे सगळ्यांचा फेवरेट गुजराती खमण ढोकळा कसा करायचा हे दाखवते। हे बघा, इथे कट करतानाच कळतंय ढोकळा किती जाळीदार झालाय तो। एका साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे असा जाळीदार हलका ढोकळा कसा करायचा हे दाखवलेले आहे। वाटी चमच्याच्या मापानेच तुम्हाला इथे मी ढोकळा कसा करायचा हे दाखवलेलं आहे। हे बघा किती सुंदर जाळी आली त्याला, एकदम स्पंजी झालेला आहे। बघा कसा हलका जाळीदार झालेला आहे। आजपर्यंत अगदी छान जाळी आलेली आहे। मी ज्या टिप्स दिल्या आहेत ते तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचा पण ढोकळा कधीच चुकायचा नाही। मी तुम्हाला इथे मुद्दाम सगळा ढोकळा असा मोकळा करून दाखवलाय। सगळीकडे छान जाळी आलेली आहे। नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आता असा हा जाळीदार हलका ढोकळा करूया। त्याच्याकरता 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, 1.5 वाटी किंवा 125 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे, पाणी 1.5 वाटी घेतलेलं आहे। जेवढं बेसन तेवढंच घेतलेलं आहे। लागलं तर 1-2 चमचे घालायचं। ह्या सगळ्या वाट्या एकाच मापाच्या आहेत। पाणी एका बाउलमध्ये घेते, साखर घालते 3 चमचे, नॉर्मल आपला पोहे खायचा चमचा आहे, अगदी 1 चिमूट हळद घालते, मिक्स करून घेऊया। 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड घालते, मेजरमेंटचा चमचा वापरायचा। आता हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे। ज्या चमच्याने साखर घेतली होती त्याच चमच्याने 3 चमचे तेल घालते। तेलामुळे ढोकळा खाताना घशात चिकटत नाही किंवा अडकत नाही। चवीचं मीठ घालते आणि थोडासा हिंग घालते, अजून थोडंसं मीठ घालते। 1 सपाट टीस्पून मीठ घातलं तरी चालेल। इथे तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने मी परफेक्ट ढोकळा कसा करायचा हे दाखवते। आता हळूहळू करत हे बेसन घालूया, थोडं थोडं घालत मिक्स करायचं। इथे मी घरचंच न चाळता बेसन घेतलेलं आहे, तुम्ही विकतचं बेसन घेतलं तरी चालेल। 1.5 वाटी बेसन वजनाला 125 ग्रॅम आहे। आता हे सगळं छान एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। आता हे 10 मिनिटाचं झाकून ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनी ढोकळा करायचा। तोपर्यंत एका कढईत पाणी उकळायला ठेवलंय, लो फ्लेम आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे। पाणी उकळेपर्यंत बाकीची तयारी करायची। या केक टीनमध्ये मी ढोकळा वाफवून घेते, तुम्ही थाळीमध्ये जरी घेतलात तरी हरकत नाही। 10 मिनिटं झालेली आहे। 10 मिनिटं भिजवून ठेवलं की बेसन चांगलं मुरतं, त्यातल्या गुठळ्या ज्या असतात, लम्स असतात, त्या सुद्धा सगळ्या विरघळून जातात। हे बघा, एकही गुठळी नाही आहे किंवा लम्स नाही आहेत। हे बघा, हे जास्त घट्ट नाही आहे किंवा जास्त पातळ नाही आहे, तरी सुद्धा ह्याच्यात मी 2 चमचे साधं पाणी मिक्स करते, अगदी थोडंसं। तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते, असं पातळ हवं। हे बघा, आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 सपाट चमचा किंवा 1 टीस्पून सोडा घालायचा आहे, बेकिंग सोडा। मी हा विकफिल्ड कंपनीचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। सोडा घेताना फ्रेश घ्यायचा, खूप दिवस झाले असेल तर तो सोडा वापरू नका, तो मग ॲक्टिवेट होत नाही आणि ढोकळा चांगला होत नाही आपला। आता सोडा घालताना सुद्धा एकाच जागी सगळा नाही घालायचा, तर असा सगळीकडे घालायचा असा। आणि 2 चमचे पाणी त्याच्यावर घालायचं की सोडा छान ॲक्टिवेट होतो। हे बघा किती हलकं झालं, लगेच एकदम फ्लफी झालंय। एकाच डायरेक्शनने फिरवायचं, खूप जास्त पण फिरवायचं नाही, फक्त सगळं मिक्स होईपर्यंत फिरवायचं। सोड्यामुळे पीठ फुगून डबल झालेलं आहे। आता लगेचच ह्या टीनमध्ये ओतायचं। तुम्हाला दिसत असेल एकदम फ्लफी झालेलं आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, त्यात हे ढोकळ्याचं पातेलं ठेवते। आता कढईवर झाकण लावताना झाकण तसंच नाही ठेवायचं, तर त्याच्यावर कापड असं लावून ठेवायचं, कॉटनचं। त्याच्यामुळे काय होतं, जी वाफ येते ना ती वाफ सगळी कापड शोषून घेतं आणि ढोकळ्यावर वाफेचं पाणी पडत नाही। बघा, असा रुमाल बांधूनच घेतलाय रबराने। त्याला 20 ते 22 मिनिटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे, जास्तीत जास्त 25 मिनिटं। शक्यतो 20 मिनिटं बघायचं नाही, 20 मिनिटांनी एकदा चेक करायचा, झाला असेल तर गॅस बंद करायचा, नाही तर 1-2-3 मिनिटं वाफवून घ्यायचं। आता 20 मिनिटांनी बघूया। गॅसची फ्लेम हाय आहे, 20 मिनिटं झालेली, चेक करूया। बघा छान वर आलेला आहे, टूथपिकला अजिबात चिकटला नाही, ह्याचा अर्थ आपला ढोकळा तयार आहे। मी आता गॅस बंद करते।
गॅस बंद केलेला आहे. झाकण काढते आता. बाहेर काढून ठेवलंय. आता 20 मिनिटांनी बघूया. आता ढोकळ्याकरता फोडणी करूया. एका कढईत 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे. तेलामध्ये 2 लहान चमचे मोहरी घातलेली आहे. त्याच्यातच थोडंसं जिरं आणि तीळ आहे. 1 चमचा साखर घालते. 1 ते अर्धा चमचा घातले तरी चालेल. थोडासा हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले. थोडंसं मीठ घालते. गॅस बंद केल्यानंतर पाववाटी पाणी मिक्स करते. फोडणी झालेली आहे. तोपर्यंत आपला ढोकळा सुद्धा गार झालेला आहे. हा बघा साईडने असा मोकळा झालेला आहे. आता त्याच्यावरनं सुरी फिरवून घेऊया एकदा. अशी अगदी इझी फिरली जाते. आता एका डिशमध्ये काढूया. जरा टॅपिंग करून घ्यायचं असं. हे बघा किती इझी निघालाय. तुम्हाला दिसत असेल किती जाळी आली बघा. त्याला छान जाळी आलेली आहे. ढोकळा करताना कायम एक लक्षात ठेवायचं, ज्या टीनमध्ये आपण ढोकळा करतोय तो टीन जरा मोठा घ्यायचा. तुम्ही जर लहान टीन घेतलात तर तो ढोकळा ओव्हरफ्लो होतो, त्याला क्रॅक्स पडतात आणि मग तो वाया जातो आणि ढोकळ्याचे पीसेस सुद्धा अगदी व्यवस्थित होतात. तुम्हाला मुद्दाम जवळनं दाखवते. किती छान जाळी आली बघा. रंग पण सुंदर आलेला आहे. आता कट करूया. कट करताना तुमच्या लक्षात येईल किती हलका झालाय बघा. हे बघा किती सुंदर जाळी आली त्याला. एकदम स्पंजी झालेला आहे. आता वरून फोडणी घालूया. वरून थोडी कोथिंबीर आणि हवं असेल तर खोबरं घालायचं. बाहेरपेक्षा सुद्धा खूप सुंदर असा आपला हा ढोकळा झालेला आहे. असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करा आणि मला कमेंटमध्ये सांगा.